अमेरिका आणि इराण या दोन देशांच्या मध्ये सध्या म्हणजे आज पाकिस्तानच्या राजधानीत इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी अगोदरच सांगितलं होतं ही चर्चा तेव्हाच होईल जेव्हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी ओपन केली जाईल. आणि आपल्याला माहिती आहे अजून देखील हॉर्मुझची सामुद्रधुनी ओपन झालेली नाही. पूर्वी म्हणजे युद्धाच्या अगोदरच्या काळामध्ये इथून दिवसाला 135 कंटेनर जायचे किंवा जहाजं जायची. आता सध्या इथून फक्त 5 जात आहेत. मग जर ही सामुद्रधुनी ओपनच झालेली नाही, इराणनं आपल्या मनाचा कारभार केलाय, तर मग ही चर्चा का होते हे समजत नाही. त्याच वेळा दुसरीकडे न्यूयॉर्क टाइम्सनं एक रिपोर्ट प्रकाशित केला. यामध्ये त्यांनी सांगितलंय की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करता येत नाही किंवा ओपन अजून केलेलं नाही. याचं एक कारण म्हणजे इराणनं या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये अनेक ठिकाणी समुद्रामध्ये सुरुंग पेरलेले होते. याच्याबद्दलची एक न्यूज आम्ही पण केलेली होती. त्या सुरुंग पेरलेले होते ते सुरुंग आता सापडत नाहीत की नेमके कुठं कुठं केलेत, काय काय केलेत ते लोकेट करता येत नाहीत. त्यामुळे इराणला आता भीती आहे की एखादं जहाज जर त्याच्यावरून गेलं तर ते जहाज ब्लास्ट होईल. त्यामुळे आता त्याच्यामध्ये काहीच करता येत नाही. आता इराण असं सांगून अमेरिकेला मूर्ख बनवतोय की अमेरिका हा रिपोर्ट ऍक्सेप्ट करून आपल्याच लोकांना मूर्ख बनवते, आणि तसं जर करत असेल तर त्याच्या मागचं कारण काय आहे हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. न्यूयॉर्क टाइम्स मध्ये एक रिपोर्ट प्रकाशित झालाय. त्यामध्ये असं सांगितलंय की इराणनं मागच्या महिन्यामध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये अनेक ठिकाणी जे काही माइन्स असतात, सुरुंग असतात, ते प्लेस केलेले होते, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेले होते. आणि हे टाकण्यासाठी त्यांनी छोट्या मोठ्या बोट्स वापरलेल्या होत्या. त्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी अशा पद्धतीनं माइन्स पुरलेले होते, म्हणजे सुरुंग पेरलेले होते, जेणेकरून त्यावरून जाण्याचा कुणी प्रयत्न करू नये. कारण अमेरिकेची नेव्ही तिथं जाऊन सगळ्यांना मदत करेल आणि अमेरिकेची नेव्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला ओपन करेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला सांगितलेलं होतं, जे त्यांना शेवटपर्यंत करता आलेलं नाही. त्यामुळं हे जे माइन्स तिथं पुरलेले होते हे माइन्स आता तिथंच आहेत आणि त्यांना लोकेट करता येत नाही. त्यामुळे त्यांना आपण काढू शकत नाही असं इराणचं म्हणणं आहे. आणि आता इराणकडे अशी कुठली टेक्नॉलॉजी नाही आहे एवढी चांगली की सहजपणे ते जातील जमीन समुद्राच्या खाली तळामध्ये चेक करतील की कुठं कुठं माइन्स पेरले आहेत आणि त्याला न्यूट्रलाइज करतील. त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी नाही. अमेरिकेकडे देखील एवढी चांगली टेक्नॉलॉजी आहे की नाही माहिती नाही. पण अशी टेक्नॉलॉजी नसल्यामुळं आता सध्या तरी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करता येत नाही असं इराणनं म्हटलंय, असं न्यूयॉर्क टाइम्सचा दावा आहे. आता मग याच्यावर उपाय काय, तर इराण असं म्हणतोय की आमच्या इराणच्या टेरिटरीमध्ये आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये इराण आणि ओमान या दोन्ही देशांचा कंट्रोल आहे आणि त्याच्यामध्ये इंटरनॅशनल वॉटर्सचा भाग सुद्धा असतो. त्यामध्ये थोडक्यात काय आहे, दोन गावं दोन बाजूला आहेत आणि मधून एक हायवे गेलाय. हायवे सगळ्यांचा आहे पण प्रत्येक गावाची देखील आपली एक सरहद्द आहे. इथं झालंय असं की जो हायवे आहे त्या हायवेला सगळं ब्लॉक केलं गेलंय आणि आता रस्ता शिल्लक राहिलाय तो एका गावातून जातोय आणि तो समजा इराणच्या गावातून जातोय. आता इराणच्या जवळून जाणारा जो रस्ता आहे किंवा समुद्रातला जो पॅसेज आहे तिथं माइन्स टाकलेले नाहीत किंवा सुरुंग पेरलेले नाहीत. आता इराण म्हणते जर तुम्हाला जायचंच असेल तुमची जहाजं घेऊन तर तुम्ही इथून जा, फक्त जाताना आमच्या भागातून गेला तर तुम्हाला टोल द्यायला लागेल. म्हणजे थोडक्यात इराण आपला धंदा करण्याचं काम या ठिकाणी करायला लागलाय आणि न्यूयॉर्क टाइम्स मध्ये हे प्रकाशित झाले. पण या गोष्टीवर डायरेक्ट कसा विश्वास ठेवायचा, कारण अमेरिकेचे अनेक इंटेलिजन्स रिपोर्ट होते जेव्हा हे माइन्स तिथं प्लेस करत होते, जेव्हा ते जमिनीमध्ये तिथं समुद्रामध्ये टाकत होते त्यावेळेचे काही रिपोर्ट्स आहेत की इथं जास्तीत जास्त 10 ठिकाणीच अशा प्रकारे माइन्स टाकल्या गेल्या असतील. कारण अमेरिकेची जहाजं असे जी छोट्या मोठी जहाजं जायची त्याच्यावरती हल्ला करत होती. याच्याबद्दलच्या बातम्या देखील आलेल्या होत्या की अशा पद्धतीनं छोटी जी जहाजं तिथं माइन्स टाकत होती त्यांच्यावरती अमेरिकेनं हल्ला केला. पण प्रत्यक्षामध्ये आता इराण म्हणतो की किती टाकलेत आम्हाला माहिती नाही आणि त्याचं लोकेशन देखील आता आम्हाला माहिती नाही. प्रत्यक्षात बघितलं तर ही जी माइन्स टेक्नॉलॉजी असते ती इतकी काही प्रिमिटिव्ह राहिली नाही की ते आता लांबून आपण त्याला न्यूट्रलाइज करू शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही. आपल्याकडे त्याचा रिमोट ऍक्सेस असतो आणि इराणकडे देखील त्याचा रिमोट ऍक्सेस असणार आहे. रिमोट ऍक्सेसच्या आधाराने इराण त्याला न्यूट्रलाइज करू शकते. पण इराण सध्या करत नाहीये की अमेरिका हे फक्त एक कारण म्हणून वापरायचा प्रयत्न करते हे देखील समजत नाही. कारण डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला सांगितलेलं होतं की सीज फायर जरी झाला असला इराण बरोबर तरी इराण बरोबर जी चर्चा होईल ती चर्चा तेव्हाच होईल जेव्हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन केला जाईल. आणि प्रत्यक्षात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ अजून देखील ओपन झालेला नाही. मागच्या 7 तारखेला सीज फायर झालेला होता. आज 11 तारीख आहे. 4 दिवस झाले. डोनाल्ड ट्रम्प म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या महासत्तेचा राष्ट्राध्यक्ष जरी सांगत असला तरी देखील इराण ऐकायला तयार नाही. तो आपल्या मागण्या रेटतोय. आमचे असेट्स रिलीज करा, लेबनॉन मधलं युद्ध थांबवा, तरच आम्ही चर्चेला येऊ असं सांगतोय. आणि इराण आपल्या ज्या अटी आहेत त्या अटींवरती अमेरिकेला त्या मान्य करायला लावतोय आणि आपल्या अटी मान्य करून घेतोय. पण अमेरिकेला मात्र एक साधी अट देखील अजून इराणकडून मान्य करून घेता आली नाही. त्यामुळं
हे जे माइन्सचा विषय आहे, हा जो सुरुंगाचा विषय आहे, तो अमेरिका फक्त एक कारण म्हणून वापरतोय. कारण आता अमेरिकन मीडिया त्यांच्या देशामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारायला लागलाय. तिथं तर सहजपणे प्रश्न विचारता येतात. रोज डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद असते. तिथं रोज प्रश्न विचारतात की तुम्ही चर्चेसाठी तयार का झाला? जर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपनच झाला नाही तर तुम्ही तयार का झाला? तर याचं उत्तर अमेरिकन लोकांना, अमेरिकन मीडियाला देता येईल की तिथं सुरुंग पेरलेले आहेत आणि इराण मूर्ख आहे, इराणला कळत नाही, इराणकडे अक्कल नाही असं म्हणता येतं आणि सांगता येतं की इराणला आता हे सुरुंग कुठं पेरलेत माहिती नाही आणि म्हणून आम्ही आता सध्या हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन नसला तरी देखील या चर्चेला बसलोय. आता सध्या इराण सुद्धा असमर्थ आहे हे सगळे माइन्स काढायला. त्यामुळे प्रत्यक्षात इराणनं भलेही अमेरिकेला तंबी दिली असेल की आम्ही काढणार नाही म्हणून, तरी देखील अमेरिका आपल्या लोकांना हे सांगायचा प्रयत्न करते किंवा जगातल्या सगळ्या देशांना हे सांगायचा प्रयत्न करते की इथं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ न ओपन होता देखील आम्ही चर्चेला बसलोय. त्याचं कारण वेगळं आहे. या सगळ्या पॉसिबिलिटीज बघितल्या की प्रश्न पडतो की खरोखर या युद्धामध्ये अमेरिकेने इराणचं नुकसान केलंय की इराणनं अमेरिकेचं नुकसान केलंय. कारण आणखी एक अशी बातमी आलेली आहे की अमेरिकेचा एक ड्रोन आहे जो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ वरती सर्वेलन्स करत होता, तिथले फोटो वगैरे घेत होता, काही कारणास्तव तिथे गेलेला होता. तो ड्रोन जवळजवळ 1800 कोटी रुपयांचा होता. MQ-4C ट्रायटन असं या ड्रोनचं नाव आहे. हा 1800 कोटींचा ड्रोन अचानक गायब झालाय. म्हणजे तो अतिशय उंचीवरून फिरत होता आणि अचानक तो इराणच्या टेरिटरीमध्ये गेला आणि तिथंच जाऊन त्याचं पुढं काय झालं हे कळत नाही. म्हणजे 1800 कोटी रुपयांचा एक ड्रोन अचानक गायब होणं ही देखील अमेरिकेसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो एक धक्का मानला जातोय. त्यामुळं अमेरिकेच्या दृष्टीनं सध्या या युद्धामध्ये काही चांगलं होत नाही, योग्य होत नाही. दुसरी गोष्ट, आज जी चर्चा चालू आहे त्या चर्चेचा काय निकाल लागतो आणि त्यातून काय बाहेर येतं ते संध्याकाळपर्यंत आपल्याला समजेलच. या ठिकाणी या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.